हाचे करावा विचार, क्षणाक्षणाचे करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी कृपावे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धोरे भरवणे राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, अलंकापुरी रम्य सिंहासनासनं परिभोजते जम देशम. विदाद्री देव समूलता समाधिष्ठं मूर्ति भजे ज्ञानदेव. वसुदेव सुतं देव कंसचारुण मर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपा दाने कथेचा विचारू भावाजी सद्गुरु. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा, करुणा करा, तुमचा अनुग्रह लाभो, पावन झालो जगाते, अनुग्रह लाभो, पावन झालो राज्य. ज्ञानेश्वरा करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लागलं पाहुणं झालो चरा तरी. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कार आता प्रथम नमन करू गणानाथा, उमा शंकराची असुता चरणावरी ठेवणी माता, साष्टांग करी दंडवत. दुसरे बंधू शारजाचे चतुर्णाचे आत्मजा, सहज पावे सकळ विद्या थया माझे दंडवत. आता बंधू देव ब्राह्मण, आता बंधू देव ब्राह्मण, ज्यांचे ने पुण्य पावन प्रसन्न होती श्रीजन तया माझे दंडवत. आता बंधू रंगभूमिका, आता बंधू रंगभूमिका, कीर्तना उभे होतोय लोका, टाळ मृदुंग श्रोते देखा. ऐसे नमन करून हरिकथा बोल बोलिया बाळा, सगळा चालवी नामा म्हणे विठाला 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 विठाला. सेवे लागे सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा. कार्यक्रम चालू करण्या अगोदर काही थोडासा पर्याय सर्वांना ज्ञात आहे, तरी पण
आमचं जे काम आहे ते आम्हाला सांगणं भाग आहे. आज आपल्या तळगाव नगरीमध्ये एक तरुण व्यक्तिमत्व की ज्यांच्याकडून आई वडिलांची अपेक्षा होती की माझ्या मुलाला काहीतरी बनवून काहीतरी करायचं, ही अपेक्षा आई वडिलांच्या ध्यानात होती. पण नशिबाने काळ घातला, नशिबाने त्यांच्यावर दगा दिली, का साथ दिली नाही. काहीतरी भोग असेल, काहीतरी प्रारब्ध असेल, पण जाण्याला दुःख होत आहे. जो खाट्यावर आला तो ताटेवर जाणार यात तिळमात्र शंका नाहीये. प्रत्येक देहाने हा विचार करायचा एकच की जो खाट्यावर आलाय तो ताटेवर जाणार यात तिळमात्र शंका नाही. असं कोणी समजू नका की मी या पृथ्वी तलावर अजरामर होणार आहे आणि कायमस्वरूपी राहणार आहे, हे वाक्य कुणीही ठेवू नका. एकच त्यांना ठेवायचं आहे, फक्त जो खाट्यावर आला तो ताटेवर जाणार. आणि असाच व्यक्तिमत्व या मधने वस्तीतील वैकुंठवासी बबन अण्णा यांचे नातू आणि दत्तात्रय बबन मदने यांचे चिरंजीव गणेश दत्तात्रय मदने. खरोखर फोटोकडे पाहिल्यानंतरच वाईट वाटते मला. ज्यावेळेस त्यांनी ते फोटो काढला आणि सांगितलं, मी 2-3 जणांना पाठवलं. ॲक्च्युली त्यांना इतकं वाईट वाटलं, अरे म्हणले या एवढ्या वयात असा मृत्यू येणं हा नशिबाचा अभोग आहे. भोगतो ना गड्या संचित वाटेवणी, करावे ते म्हणी समाधान. तरी पण त्यांच्या प्रारब्धात जे काय असेल ते घडलं आणि घडवून दाखवलं. परंतु ते मनात न घेता त्याच्या मृतात्म्यास कशी सद्गती प्राप्त होईल, मला त्यांच्या हातून मुखातून काही नाम नसेल आलं किंवा काही नसेल आलं, तरी पण त्यांच्या मृतात्म्यास आज जाऊन बरोबर 1 वर्ष होत आहे. आणि त्यांच्या जाण्यानं जो हा मदने कुटुंबावर जो आघात झालेला आहे तो आघात कशानेही भरून येणार नाही आहे. कशाने तुमची जमीन जर गेलेली जाऊ द्यात, गेलेला पैसा मिळेल, सर्व काही मिळेल, पण एकदा माती आड गेलेला मनुष्य किंवा देह कधी आपल्याला परत मिळणार नाही. आणि म्हणून ते जाण्यानं खरं दुःख होतंय. ते दुःख कुणाला होतंय? दुःख कुणाला होतंय जास्त करून? अरे ज्या आईने 9 महिने 9 दिवस तुझ्या पोटामध्ये त्याला लहानाचं मोठं केलं आणि लहानाचं मोठं करून काहीतरी अपेक्षेनं त्याला हाराची काढं करून सांभाळलं. काही अपेक्षा असेल आई वडिलांची, काही अपेक्षा असेल आई वडिलांची बापाची अपेक्षा असते, चुलत्याची असते, कुणाची असते ती की माझा पुतण्या माझा मुलगा एवढा मोठा झाला, आज कुठं ना कुठं तरी काहीतरी करेल, ही अपेक्षा असते. पण खरं जाण्यानं दुःख होते. या मदने कुटुंबाला तर दुःख झालेलंच आहे, पण खऱ्या अर्थानं जे दुःख जे होत आहे ते त्याच्या आईला आहे. कारण आई आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना बेकारी. या तिन्ही जगामध्ये जर साथ करणार कोण असेल तर आई आहे. आणि म्हणून काही ठिकाणी म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना बेकारी. सगळं काही असेल तुम्हाला, पण आईसारखं दुसरं दैवत नाहीये. आणि आपल्या लेकराचं चित्त कोण जाणतं? आईशिवाय दुसरा कोणी येत नाही. कारण आई जिने 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात बाळगले त्याला आईचंच महत्व लागतं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की आईचं मत कसं असतं. मातेची चित्ते मातेची अवघे बाळ अवघे बाळ
तुकाराम महाराजांनी सांगितलंय, मातेची या चिठ्ठी अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळही घेता क्षीण गेला. कसंही असणार, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो, आईचं लेकरू, बकरीचं कोकरू आणि गाईचं वासरू हे ज्याची त्याला प्रिय असतं. आईचं लेकरू कितीही असू द्यात, कसं असलं तरी आपला लेक आहे. आज जाऊन आपल्या लेकाला वर्ष झालं, हे दुःख फक्त त्या माऊलीला आहे. पत्नी असेल तर पत्नीला पण दुःख आहे. आणि त्यांच्या जाण्याला हा जो आघात झालेला आहे, भलं त्यांच्या हातून काही कीर्तन भजन नसेल घडलं, पण केवळ आज त्यांच्या आत्म्याला जाऊन 1 वर्ष होते. आणि त्यांना सद्गती प्राप्त होईल म्हणून कीर्तन भजन काही ठेवा. पण ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, जर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त व्हायची असेल तर कीर्तन ठेवा. का? 9व्या अध्यायामध्ये 99वी ओवी आहे, तरी हिचं कीर्तनाचे नटनाचे नाचिले व्यवसाय प्रायचित्ताचे, ते नामच नाही पापाचे ऐसे केले. मोक्ष मार्ग मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कीर्तन आहे. आणि त्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे चुलते सुरेश, परत मोहन, वैकुंठवासी मोहन, आणि विशेष करून आई निर्मला दत्तात्रय मदने, वडील दत्तात्रय बबन मदने, सुरेश बबन मदने, टेनिसिंग लक्ष्मण जाधव मामा, नितीन बापू बंडलकर दाजी, बघा ना, तिथनं येऊन सगळं हा इथे खटाटोप केलेला आहे. केवढं भाग्य आहे. आणि नितीन बापू बंडलकर आणि लाडकी बहीण जी आहे तिने हा सगळा कार्यक्रम ठरवला. आणि ती सौ संध्या नितीन बंडलकर, दीपक बोडरे दाजी, सौ अर्चना दीपक बोडरे बहीण, सचिन गणपत मदने भाऊ, प्रदीप सुरेश मदने भाऊ, अमोल दिलीप मदने भाऊ आणि कृष्णा श्रीरंग खुडे भाऊ, या सर्वांच्या वतीनं मिळून त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आयोजित केलेली कीर्तन सेवा आहे. आणि प्राप्तस्थळी प्राप्त समयी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग देहो निवासी असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला असून आपल्याला त्यावर विचार करायचा आहे. तुकाराम महाराजांनी उपदेश केला. तुकाराम महाराजांनी उपदेश काय केला? किती उपदेशपर अभंग आहेत. लागोनी या पाया विनवितो तुम्हा करत, लागोनी या पाया करत आली बोला बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल महावेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बरोबर आहे. हा तुकाराम महाराजांचा उपदेश झाला. परत संतांनी काय उपदेश केला? एकनाथ महाराजांनी उपदेश केला. काय? बहुता सुकृत नरदेह लाजला, बहुता सुकृत नरदेह लाजला, भक्ती विन गेला अधोगती, बाप भाग्य कैसे न सरेची अरे वर्म मुडा, अनेक जन्माचे सुकृत पदरी होय, ज्याचे मुखी हरिपैठा होय, राव हो या रंक, राव हो या रंक, भक्तीविण माती मुखी त्यांच्या. मग राजा असेल, सरपंच असेल, कुणी असेल, त्याच्या मुखात भक्ती आहे तोच खरा भक्त आहे. आणखीन कुणी? एकनाथ महाराजांनी आणखीन खरं तर काय प्रत्येक संतांनी उपदेश केलेला आहे. आणि त्या सर्वांचा उपदेश सांगण्याचं एकच कारण आहे की हा देह जो आहे, हा देह आपल्याला मिळालाय. बरोबर आहे. हा देह कसा मिळालाय आणि ह्या देहाची ठेवण आपण कशी करावी हा जर विचार तुम्ही मनात आणला तर चांगलं सकल. पण साधू संतांनी सांगून गेलेले आहेत. उपदेश आहे, संतांचे उपदेश आहेत, अनेक आहेत उपदेश. अनेक उपदेश आहेत. मग नामदेव महाराजांचा एक उपदेश आहे. नामदेव महाराजांनी तर असं खोडतर सांगितलंय. काय सांगितलंय? भक्ती विना जीने जो त्यांचे जीने, भक्ती विना यातना भोगले यमपुरी, यातना भोगले यमपुरी, यातना भोगले यमपुरी, यातना भोगले यमपुरी. नामदेव महाराज सुद्धा सांगतात काय? भक्ती विना जीवा, भक्ती विना जीने जणो जवळ लाजीरवाणे, संसार दुःख भोगणे, एक एक योनी कोटी कोटी फेरा, 84 लक्ष केव्हा मानवास मिळे. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग मानव देहा वारा मानव. मग असा देह आपल्याला प्राप्त होतोय का? नाहीये. अरे हा जीव प्राप्त होण्यासाठी कुठं कुठं गणना आहे, किती किती गणना आहे
ह्या नामदेव महाराजांनी अभंगामधून सांगितलेले आहेत. 20 लक्ष योनी वृक्षामागे, 9 लक्ष योनी जलचरामध्ये, 11 लक्ष क्रीडा मुंगियामध्ये, 4 लक्ष योनी पशुचा संगे. आणि एवढं सगळं करून जर तुम्हाला जर आपल्या देहाची किंमत कळली नाही, हा देह कळलाच नाही. पहा, वस्तू मिळते, हा देह मानव जातीला मिळालेला आहे. पक्षीला मिळालाय का? नाहीये. आणि मिळालाही नाही आणि कळणारही नाही. का? कारण त्यांना त्याचं ज्ञानच नाही. पण काही करंट्या माणसांना हा देह कळाला, पण त्याचं महत्त्व कळलं नाही. बाबा हो, एकच सांगतो, वस्तू मिळवणं कठीण आहे. मिळवणं सोपं आहे, पण ती वस्तू ओळखणं अवघड आहे. बरोबर आहे. उत्तम उदाहरण तुकाराम महाराज देतात. एका गावामध्ये एक धनगर राहत होता आणि त्याची बायको. दोघं जण चांगला प्रपंच करायचे. आपल्या घरी काही शेळी बकरी असतील तेवढ्या राखायच्या. राखल्यानंतर त्या शेळी राखायच्या. आणि राखता काय झालं, एक दिवस असा झाला की त्या येताना वाडग्यातून बकरी बाहेर काढली, सगळं काही बाहेर काढलं आणि निघाली रस्त्याने. आणि पुढे गेल्यानंतर एक दगड असा सापडला त्या धनगराला. तो दगड इतकाच चिंतामणी, पण त्याला तर कळलं नव्हतं, सांगतो मी पुढं. पण तो दगड म्हणून त्याने तो दगड आपल्या शेळीच्या गळ्यात बांधला. शेळीच्या गळ्यात बांधल्यानंतर काय झालं, त्याला काय महत्त्व कळलं नाही. त्याने आपला जो दगड बांधला. परत येताना संध्याकाळी फिरत येताना ज्यावेळेस शेळी बकरी परत आल्या, त्यावेळेस एक रत्नपारखी म्हणजे ज्याला सगळ्या वस्तूंची पारख करता येते, तो रत्नपारखी तो तिकडं चालला होता. आणि त्याचं बघा, ज्याला काय फायदा आहे का नाही, तो माणूस बरोबर तिथं जाणार. ज्याचे ठराविक अड्डे आहेत. महादेवाच्या देवळात भोलेनाथचे अड्डे आहेत, वरच्या आमच्या त्या चौकात राजकारणाचे अड्डे आहेत. जिथं आहे तिथं ते माणूस येणार. आणि मग ठिकठिकाणी त्यांचा तो विषय असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना वडेजन झालं माता पिता. कुणी काय ना आपले आले ना करा सुरुवा. मग दम मारून नळी वेळी भरून माल बरा आहे ताजा, दम मारने के लिए नीचे आजा. अरे हा काय ते शंकर आहे, एवढा सोपा आहे काय? त्याने अख्ख्या या पृथ्वी तलावरचं विष प्राशन केलं. तुम्हाला काय विष प्राशन करायची आहे? पण त्या धनगराला त्यांनी ते विचारलं, हो धनगर दादा बोला. म्हणजे काय? अहो तुमच्या गळ्यात, तुमच्या शेळीच्या गळ्यात जो दगड आहे, त्या दगड मला 10 रुपयाला विकत पाहिजे. बघा आता, ठीक आहे म्हणले. थांबा म्हणले, मी माझ्या पत्नीला विचारतो. संसारामध्ये दोघंही हुशार नसून आहेत, बरोबर आहे का नाही? दोघंही हुशार म्हणलं की कायम भांडणं. संसारामध्ये नवरा बायको दोघंही अति हुशार नसून आहेत. त्यामध्ये कुणीतरी चढ उतर असावं, म्हणजे कुणीतरी हुशार आणि कुणीतरी बद्ध असावं. आणि मग त्याने विचार केला, थांबा म्हटलं मी माझ्या पत्नीला विचारतो, सांगतो म्हटलं काय येते. सांगितल्यानंतर म्हणले असं आहे, अगं आपल्या शेळीच्या गळ्यात जो दगड आहे, तो दगड एक जण 10 रुपयाला मागतोय, द्यायचा आहे का? तर पत्नी म्हणली किंमत कुणी केली? अगं म्हटलं एक बाहेर माणूस आलेला आहे, ग्रस्त आलेले आहेत, त्यांनी त्याची किंमत केलेली आहे. किती किंमत केली आहे? 10 रुपये. बायको हुशार होती आणि हा धनगर हा थोडा बद्ध होता. बायको म्हणली ज्या अर्थी हा दगड मागतोय त्या दगडाची काहीतरी वैशिष्ट्य असेल म्हणून 10 रुपयाला मागतोय, नाही तर दगडाला कोण विचारणार आहे 10 रुपयाला? ती म्हणली नाही, थांबा म्हणली, चला मी बाहेर येते. त्या रत्नपारखीने विचारलं, अहो मी मागितलं 10 रुपयाला दगड, द्यायचा नाही. एकच ठेकादारला. रत्नपारखीला वाटलं मिळेल, साधी बोळी आहेत, मिळेल, कारण महत्त्व त्याला कळलं होतं, ह्यांना काय माहिती. 10 रुपयाला द्यायचा का? नाही म्हणले. 10 रुपयाला नाही, 100 रुपये देतो म्हणला तरी द्यायचा नाही. 100 रुपये देतो म्हटलं तरी त्याची बायको म्हणली नाही द्यायचा. शेवटी रत्नपारखी म्हणला 1000 रुपये देतो. अहो आता तरी द्यायचा नाही. हा ठेका आपल्या त्या मंडळींनी धरल्यानंतर तो रत्नपारखी 10,000 रुपये द्यायला तयार झाला. 10,000 रुपये तयार झाल्यानंतर ह्यांचं जरा विचार झालं, पण बायको म्हणले तुम्ही गप्प बसा, अंगठ्या पाय दिला त्याचं म्हणले तुम्ही गप्प बसा, नाही म्हणले द्यायचं. आणि मग त्या दोघांचा हा बद्धपणा पाहून त्या रत्नपारखीलाच दया आली आणि तो त्यांच्या पाया पडला. अहो म्हटलं आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, पण हा दगड नसून म्हणले हा काय आहे? चिंतामणी आहे. चिंतामणी म्हणजे काय?
की जशी कामधेनू गाय असते, चिंतामणी सोडा, गाय धेनू कामधेनू एक गाय आहे, ती गाय सगळ्या वस्तू पुरवते, तसा हा चिंतामणी, हा चिंतामणीचं ते तुम्ही काय मागेल तो देणार. आणि अशा पद्धतीनं ते कळल्यानंतर त्याच्या पाया पडला आणि म्हटला नाही देत. मग तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुका म्हणे गळा बांधून या गळा अवघी अवकळा दगडाने आणली. मग दगडामुळं दगडाचं महत्व, पण खरा दगड होता का तो? काय होता? चिंतामणी. त्याचं वर्णन सांगायचं की का, सांगण्याचा उद्देश काय, वस्तू मिळते पण ती ओळखणं अवघड आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात बाबा असं आहे की ती काय जरी झालं असलं तरी जाणू द्यात, पण याच्यापेक्षा एकनाथ महाराज म्हणतात की बाबा हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत, 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 बांधा हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा वही चर्म घातले, मदार असं आपल्या बाळाला म्हणते, बाळा कशाला जन्माला येतोयस? अरे हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत आहे, येऊ नको म्हणते. पण एकनाथ महाराजांनी सांगितलंय, काय सांगितलंय? या निर्देहा विठाला 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 हा देह जो आहे तो नाशिवंत तुम्ही सांगितलं, बरोबर आहे. पण हा देह कसा मिळतोय, कुठं मिळतोय, काय मिळतोय, याचा जर तुम्ही विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांनी एका घोंगडी अभंगातून सांगितलेलं आहे, घोंगडीचं वर्णन केलेलं आहे. आता तुम्ही सगळे त्या समाजाचे आहात, असाल धनगर असाल, तुमच्या घरी शेळी बकरी असेल, बरोबर आहे. मग हा शरीर जे आहे हे शरीर कसं बनलंय याचं उत्तर उदाहरण माऊली देतात. कसं देतात? तुमच्या घरी बकरी आहेत, बरोबर आहे, बकरी आहेत. बकरी आणि माणूस काय फरक आहे? काय फरक आहे? फक्त बकरीला 4 पाय आहेत आणि मनुष्याला 2. किती पाय आहेत? 2. बरोबर आहे, एवढाच फरक आहे. बाकी काय फरक आहे का मनुष्यात आणि बकरीत? काहीच फरक नाही. बकरीच्या पोटात रक्त आहे, मनुष्याच्या पोटात रक्त आहे. मनुष्य भूक लागली की म्हणतो जेवाय द्या, बकरी म्हणती मालक झालं, टाईम झाला की मालकाला म्हणते म्या, चला मालक म्हणतोय टाईम झाला. हे त्यांच्या खुणा. पण माऊलीने सांगितलंय की बकरी आणि शेळी यामध्ये माणसाचा काय फरक आहे? पण शेळी गेल्यानंतर किंवा वारल्यानंतर तिचा काहीतरी उपयोग होतोय, मग आपल्या देहाचा काय उपयोग होतोय का? हा बघा, पकवाजाचं चमडं हे ते सगळं त्याच्यापासून होतंय, माणसाच्या देहापासून काय होतंय का? पण घोंगडी ही बकरीच्या लोकरीपासून बनवली जाते, बरोबर आहे. लोकर जी असते त्या लोकरीपासून ती घोंगडी बनते. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या घोंगडीचं वर्णन कसं केलंय? काम क्रोध कर्म अवैध त्रिगुण पंचभूतानी विनली रे. काम क्रोध कर्म विहित पंचभूताने विनली रे. दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात रक्त रेत दुर्गंधी क्षारयुक्त
मत्त मुताने भरली रे. तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वरी मी सांगतात षडगुण षडविकार षडविकार षडवैरी तापत्रयाने विनली रे. आणि चौथ्या चरणामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात नव्याने ती फाटून गेली ते तो आम्हासी दिलेली रे. मग घोंगडी कशापासून बनते, कशापासून, घोंगडीचा उपयोग काय आहे, घोंगडीचा उपयोग काय आहे, घोंगडीचा उपयोग कुठे आहे, ज्या ठिकाणी कीर्तन असते एवढंच काय. पण काल ज्या चंपाशेट्टीचा उत्सव झाला त्या खंडोबारायाच्या अंगावरती सुद्धा घोंगडी आहे. का, प्रत्येक संतांच्या ठिकाणी घोंगडी आहे, इतकं घोंगडीला महत्व आहे. पण त्याचा विचार आपण करत नाही. शिकपत्री मेली शेळी गेली. काल चंपाशेट्टीचा उत्सव, आज रविवार आहे. ओहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. काल झाला. पण कालचा उत्सव होता तो उत्सव कसा होता, कालचा उत्सव चंपाषष्ठीचा उत्सव थोर. नाम जजुरगड सुंदर, आमच्या राम मंदिरामध्ये हे भक्त म्हणतात राम जजुरगड सुंदर, नाम जजुरगड सुंदर तेथे नांदे म्हासावर संगे भैरव गणापार. पीठ अश्वावरी स्वर हाते घेऊन तलवार करी म्हणजे मला हार संहाचा. चंपाषष्ठीचा उत्सव थोर, चंपाषष्ठीचा उत्सव थोर. यात्रा होत असे पार होतो बोलाचा करत दास म्हणे रामराव राम त्याचे खंडेराव जेथे भाव तेथे भाव लक्ष पायी ठेवल्या म्हणावा जय जय राम. राम आणि खंडोबा वेगळे नाही आहेत, हे वेगळे पण फक्त तुम्ही आम्ही केलेलं आहे. मग अशा पद्धतीनं जेणेकरून हा देह दिलेला आहे, हा देह कसा करायचा आहे. आणि मग तुकाराम महाराज सांगतो बाबा हे उपदेश मी करतोय, माझं वाटोळं झालं, माझं वाटोळं झालं पण इतरांचं वाटोळं होऊ नये यासाठी तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणातून काय उपदेश केला ते सांगतात. खेळ खेळाचे खेळ खेळाचे खेळ खेळाचे करावा विचार खेळ खेळाचे खेळ खेळाचे खेळ खेळाचे करावा
अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात, क्षणोक्षण हाची करावा विचार. क्षण, क्षण म्हणजे काय? वेळ. द टाइम इज मनी. वेळ, वेळेला महत्व आहे. पण आमच्या भजन करायला वेळेचं महत्वच कळत नाही. कुठेतरी गाडी आली की तिकडंच, आणि मग ही कामाची पळापळी, मग केलेला अभ्यास सगळं लक्षात न जातोय, सगळं काय होतंय. मी किती वेळा सांगितलं बाबा वेळेला हजरात जा, वेळ आहे. पण तसं नाही. हाय होत आहे, येऊ द्या. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या जवळ सांगतात, क्षणोक्षण हाची करावा विचार. विचार किती महत्वाचा आहे. आजचा हा कार्यक्रम सर्वानुमते काहीतरी विचारातूनच झालेला आहे का नाही? विचारातूनच झालेला आहे का नाही? की उद्या बाबा आपल्या दत्तोच्या मुलाचं प्रथम पुण्यस्मरण आहे, हा विचार आहे. पण पूर्वीच्या काळी सुद्धा असा विचार व्हायचा. त्यावेळेस एकत्रित कुटुंब पद्धती होती. एकत्रित कुटुंब पद्धती म्हणजे सगळ्यांनी एकत्रित बसायचं आणि संध्याकाळी जेवण एकत्रित करायचं. का करायचं एकत्रित? हो, कशासाठी करायचं? कशासाठी का करायचं? की जेणेकरून आपल्याला उद्याच्या कार्यक्रमाचं काय नियोजन आहे किंवा काय करायचं आहे हे नियोजन करण्यासाठी पहिली माणसं एकत्रित जेवायची आणि आजच्या कामाचं नियोजन करायचे. पण आता तसं राहिलंय का? आता झाली अव्यक्त कुटुंब पद्धती, जो तो आपापलं बघतोय. क्षणोक्षण हाची करावा विचार. विचार करा एकच विचार. विचार करा हा महाभारत रामायण. विचार फक्त आणा डोळ्यापुढं की महाभारत आणि रामायण का घडलं? का घडलं? महाभारताचं उदाहरण घ्या. 100 भाऊ एका बाजूला आणि 5 भाऊ एका बाजूला. मग 100 भारी होते का 5 भारी होतो? हा, पण नीतिमत्ता होती ती 5 भावांच्याकडे होती आणि वाईट नीती होती ती 100 कौरवांच्याकडे होती. मग वाटप ठरलं. वाटप ठरल्यानंतर म्हणले काहीतरी द्या. ह्यांची मेजॉरिटी म्हणले जास्त आहे, तुमची मेजॉरिटी जास्त आहे. कौरवांना म्हणले तुम्हाला काय घ्यायचं आहे ती घ्या, पण आम्हाला कमीत कमी 3 राज्य तरी द्या. पण मामा असतो, सगळं मामाच लावतो वाट. बरोबर आहे. आता काही ठिकाणी मामा चांगले आहेत, काही ठिकाणी असेच आहेत. पण असू द्या, तो भाग घ्यायचा नाही. पण शकुनी मामाने सांगितलं, अरे युधिष्ठिर तू इकडे लक्ष दे. हे जमीन मागतायत ना, 3 राज्य मागतायत ना, नाही द्यायची म्हणले. अरे 3 राज्यच काय, पण यांना सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन द्यायची नाही. हा वाईट विचार कुणी भरवला? शकुनी मामाने त्यांच्या कौरवांच्या मनामध्ये भरवला आणि त्याप्रमाणे त्यांना ते पश्चाताप झाला. पण भरवल्यानंतर पुढं काय झालं? ठीक आहे म्हणले, तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, पण तसं नाही घ्यायचं तुम्हाला राज्य. 3 राज्य देतो आम्ही तुम्हाला, पण तशी नाही देणार. कशी देणार? आपण दूध खेळूया. आणि दूध खेळूया म्हटल्यानंतर म्हणले ठीक आहे. दूध खेळताना म्हणले जो कोणी जिंकेल तो त्याच्या पद्धतीने त्याला सगळं. मग शकुनी मामा त्याच्या मनातच वाईट विचार होता ना, की यांना अशी दशा करायची आहे असं मारायचं आहे म्हणूसाठी. हा विचार शकुनी मामाच्या मनात आला. मग शकुनी मामानी पट टाकला, खेळले, सगळे झाले. त्यामध्ये सगळे फाशे मामाच्याच बाजूने पडले. आता हे सांगण्याची काही गरज नाही, आपलं गाव सुज्ञान आहे. पण तरी पण सगळं डाव फसला आणि तो डाव पांडवांच्या अंगी आला. एवढंच काय, राज्य लागलं, सगळं लागलं, एवढंच काय. पण 5 जणांची द्रौपदी ही सुद्धा कारणी लागली, पण तिच्या विरुद्ध सुद्धा फासा पडला. मग तिचे काय हाल आहेत, तिचा काय प्रसंग आला, त्याचं चरित्र वेगळं आहे. तिच्यावर किती प्रसंग आला तो कोणी सोडवला? कोठे गुंतल अशी द्वारकेच्या राहा, हा प्रसंग वेगळा आहे. पण ह्या शकुनी मामाच्या मनात हा विचार आला, एवढाच विचार आला की यांना सुईच्या टोकावर आहे. म्हणून श्रीकृष्णाने एकच विचार केला. ठीक आहे म्हणले, नाही राज्य देत ना, युद्धच करायचं. आणि म्हणून ही कौरवांची टोळी सगळी चालली असताना काहीतरी युद्धाला काहीतरी निमित्त पाहिजेत, म्हणून सगळी कौरवांची टोळी चाललेली आहे. आणि त्यामध्ये काही लोकांनी हस्त केला. त्यामध्ये काही साधू संत होते आणि काही अशी तरुण मुलं बसली होती. ती तरुण मुलं बसल्यानंतर त्या तरुण मुलाच्या मुलाचा ह्या साधूला पण चेष्टेने म्हणायचं. म्हणून त्यांनी काय केलं, 5 मुलापैकी एक मुलगा असा दीपकरावसारखा गोंडस त्याला बनवला आणि त्याला पातळ बितळ नेसवलं आणि म्हणले, साधू महाराज तुम्ही म्हणले जगाचं भवितव्य जाणताय, या स्त्रीला मुलगा होईल का मुलगी होईल एवढंच सांगा म्हणले फक्त. आता तो साधू हुशार होता, कारण साधू हुशार आहे.
साधू थोरं जाणार, साधू थोरं जाणार, आपल्याला पुढच्या याच्यात येच आहे. पण त्या साधूने एकच विचार केला मनात की ही स्त्री नाही, पुरुष नाही, मुलगा आहे, आणि याला कसं होईल काय विचार केला. आणि त्यांनी शाप दिला, अरे बाबा या स्त्रीला मुसळ होईल. हा शाप दिल्याबरोबर ते पोरगं तपापलं आणि ती पळून गेली. आणि पळून गेल्यानंतर कौरवांच्या युद्धात सांगितलं, म्हणजे असं असं झाले. आणि खरोखर घरी गेल्यानंतर पाहिलं तर त्याच्यातून मुसळ झाली. इतका शाप पूर्वीच्या काही लोकांचा होता. आणि त्याच्यातनं मुसळ झाल्यानंतर मग ती घाबरली आणि हे युद्धाला कारण झालं. मग ही 100 कौरव किती दिवस मग हा युद्ध चाललं. विचार आहे, हा विचार आहे. पण कृष्णाने बदला घेतला मामाचा. कसा बदला घेतला? युद्ध संपल्यानंतर 13 दिवस युद्ध चाललं. 13व्या दिवस झाल्यानंतर 14व्या दिवशी महालात बोलवून घेतलं शकुनी मामाला. आणि बोलवून घेतल्यानंतर म्हणले आपण पट खेळूया आणि तुम्ही जिंकलात तर अजूनही तुम्हाला सगळं राज्य देऊन टाकतो. मग कृष्णाने आणि त्यांनी कारण कृष्णाला तर शकुनी मामाला मारायचं आहे, पण कसं मारायचं. मग एक जसं ज्याप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं पट खेळताना आधी राज्य लावा, सगळं काय लावा, तसं श्रीकृष्णाने शकुनी मामाला सांगितलं बाबा तुम्ही आधी कपडे लावा अंगावरचे. ते जर हरलो कपडे काढून द्यायचे. ठीक आहे म्हणले. तेही हरले. कारण नीतिमत्तेचा खेळ आहे हो, हा नीतिमत्तेचा खेळ. आणि सांगितलं म्हणले चला ठीक आहे. तेही हरले. आता म्हणले काय द्यायचं मामा. आता म्हणले माझ्याकडं या 32 दातापैकी एक सोन्याचा दात आहे, एक सोन्याचा दात आहे, तो मी लावतो. तो जर हरलो किंवा जिंकलो तर म्हणले माझं पुण्य. कारण ठीक आहे म्हणले, कारण श्रीकृष्णाला माहीत होतं ह्याचा बदला घ्यायचा आपल्याला. फासा टाकला. फासे टाकल्याबरोबर तोही हरले. शकुनी मामा हरले. सोन्याचा दातही गेला, कपडेही गेले. आता कृष्णदेव म्हणले आता काय करायचं. आता म्हणले एकच तुमचं शरीर. अरे अरे कृष्णदेवा चुकलो मी, माफी, चुकीला माफी नाही आहे कृष्णाने सांगितलं. आणि मग सगळं हरल्यानंतर तिथंच बाजूला घेऊन शकुनी मामाचा वध केला. का? हा विचार आहे. रामायणाचा विचार घ्या. रामायणाचा काय विचार घ्या. दशरथ राजा हा रयतेचा राजा राम, त्याचा वडील दशरथ. पण दशरथांना शिकारीचा नेम होता, शिकारीचा नादच होता. शिकार अशी इथं जर बसले आणि जर शिकारी म्हणजे एखादं तिथं पशु आला किंवा व्याघ्र आलं तर ते नुसते त्या व्यासाच्या म्हणजे त्या ह्याच्या न्यायाने बाण सोडायचे, आवाजाने नुसते बाण सोडायचे. मग प्रसंग घडला. श्रावण बाळ आपल्या वडिलांना घेऊन चाललेला आहे. शतजन्मीच्या पुण्याईला घेऊन निघाला काशीला. श्रावण बाळ निघालेला आहे. पण निघता निघता काय झालेलं आहे, चला पाणी लागलं, तहान लागली. आणि म्हणून आई वडिलांनी सांगितलं बाबा पाणी आण. पाणी आणलं तर कशाचं काय, बघितलं तर सगळं. पण ज्या तळं होतं त्या तळ्यावरती श्रावण बाळ गेलेला आहे. आणि तिथं या दशरथ राजाने केवळ पाण्यात बुडवलेली घागरीचा आवाज ऐकला. टप 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 घडघड घडघड असा आवाज आला आणि त्या आवाजाने बाण सोडला. त्याबरोबर विचार केला का दशरथ राजाने, सोडला बाण. बाण सोडल्याबरोबर तो कुठं घुसला, श्रावण बाळाच्या छातीत घुसला. आम्हाला तिसरीला कविता होते, शर आला तो आला धावणी काळ, विवळला श्रावण बाळ. आणि तो बाण श्रावण बाळाच्या छातीत घुसला आणि पडला. मग हा जर विचार दशरथ राजाने केला असता बाण सोडण्याच्या अगोदर की ते पशु आहे का, व्याघ्र आहे का, काय आहे का, हे जर बघून बाण सोडला असता तर रामायण घडलं असतं का. पण तोच श्रावण बाळाने म्हणले ठीक आहे माझी काही चौकशी करू नका. पण आई वडिलांनी एक शाप दिला दशरथ राजांना की तुम्ही जरी रयतेचे राजा असाल पण तुम्हालाही जसं आम्ही आता आमच्या या पुत्रयोगाने पुत्र करून देह सोडतोय तसे तुम्हाला पाळी येईल. आणि म्हणून दशरथ राजा मारताना कुणीही पुत्र जवळ नव्हता. आणि म्हणून रामाला वनवास, हे सगळं कारण हा विचार आहे. एका गोष्टीमुळं किंवा किरकोळ मग नाश. क्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू. सिंधू म्हणजे काय, सिंधू म्हणजे काय, सागर. सागर म्हणजे समुद्र, दर्या. मग कितीही जलतरणपट्टू असू द्या, कितीही जलतरणपट्टू असू द्या, पण त्यांनी जरी कधी मनात विचार आणू नये की मी बाबा हा समुद्र पार करून जाईल म्हणून. जाणं शक्य होईल का, जाईल का, समुद्र पार करून जाईल का कोणी. कितीही पवार असू द्या, कितीही तरबेज असू द्या, जाईल का, नाही जाणार. हा विचार आहे.
पण तुकाराम महाराज म्हणतात की जसा तुम्ही तो विचार करणार, हा विचार तुम्ही एक करा की जसा तुम्ही समुद्र पार करून जाण्याचा विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका, तसा हा विचार, हा जो 100 वर्षाचा प्रवाह आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलंय जसा 100 वर्षाचा हा प्रवाह आहे, एक प्रवाह आहे म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत 100 वर्षे आहे. त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, बरोबर आहे. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष वय होतं मानवाचं. पुढं सरून बसा, पुढं सरून बसा, चला पुढं. आपलीच माणसं गावातली, तसं काही नाही. विठोला विठोला आणि आपण एकच विचारा, तुकाराम महाराज म्हणतात हा 100 वर्षाचा प्रवाह आहे. मग हा प्रवाह चांगला जाण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? काही करायचं नाही, फक्त एकच विचार मनात आणा की ज्या देवाने जसं जन्माला दिलेलं आहे त्याच पद्धतीनं आपला देह जावा. मग मरण जायचंय, मरण प्रत्येकाला आहे, पण मरण गेल्यानंतर जो तुमचा 100 वर्षाचा काळ आहे तो ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, बरोबर आहे. आता कलियुग चालू आहे, बरोबर आहे का नाही. कलियुग, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष, द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष आणि कलियुगामध्ये 100 वर्ष, बरोबर आहे. त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग 10,000, त्याच्यावर कलियुगात द्वापार युगात 1 टिंब गेलं, 10,000 1 टिंब गेलं, किती राहिलं? 1,000. 1,000 कलियुगात 1 टिंब गेलं, 1,000 किती राहिलं? 100. मग माझ्या माऊलीने ती 100 वर्षाची गणना कशी? आपण ह्याच्यात म्हणतो आणि मग तुकाराम महाराज म्हणतात अर्ध्या चरणामध्ये क्षणोक्षणाची करावया पार भाऊ सिंधू, समुद्र जसं पार करू तसा हा 100 वर्षाचा प्रवाह जायचा आहे. पण त्याच्यानंतर जर तुम्हाला काय त्रास आहे ते अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. श्रीवंत तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात नाशिवंत देह जाणारा सकळ. हा देह कसा आहे मगाशीच आपण सांगितलं, माझा रसाचं उदाहरण घेतलं. हा देह नाशिवंत आहे
आहे का नाही नाशिवंत पाहुणं? बरोबर आहे का नाही? नाशिवंत आहे का चांगलं आहे? हा नाशिवंतच आहे का नाही? बरोबर आहे का? कशावर नाशिवंत आहे? पडू द्यात की बॉडी एखाद्या वेळेस 4 दिवस त्या बॉडीपासून कोण जाते का जवळ? बघा जातोय का? नाशिवंत आहे. मगाशी मी सांगितलं रक्त रेत दुर्गंधी जंतुनाशक विरहित मुताने विनेली रे. तेच आहे आपल्या शरीरात सगळं नाशिवंत आहे. अहो एखादी जखम होतात ना आणि त्या जखमेकडे दुर्लक्ष करा तुम्ही, काय होतंय बघा तुम्ही. साधं एखादं करट झालं तर बघा, केवढाही गडी असू द्यात, पैलवान असू द्यात, घाई असू द्यात, पण त्या करटाने तो पैलवान घायला येतो. काय म्हणतो? व्याधी लागली माग, जी बरी होत नाही ती व्याधी, बरा होतो तो आजार. आमचे बाबा नाव आहेत, कव्हा ते प्लॅस्टिक काढाल असं झालंय त्यांना. का चैन पडत नाही होय? मला लागली या छंद. ज्याला त्याची एक छंद आहे त्याला ते. मी रात्री सांगितलं त्याला, आबा असं असं आहे म्हटलं. आमच्या माणसांचं काय म्हटलं, कुठं काय निवेदन नाही ठरलेलं नाही काय नियोजन. म्हटलं हो म्हटलं, कुठे येते आलं ना. ही तळमळ आहे का? एकच विचार आहे, एवढंच बरोबर यायचंय. कोण आहे? कितीही कमवा तुम्ही, काही बरोबर नाही. आणि ते माझ्या शब्दाला किंमत देतात, कुठेही असू द्यात. बारामती इकडं तिकडं कुठं जायचं म्हटलं, बारामतीला फक्त नव्हते ते त्यांच्या आजारपणामुळं. म्हणजे अशी ही साथ किंवा एक नशीब. पण आवाज अजूनही मी सांगतो, कुठेही मला 3 ठिकाणी कार्यक्रमाला विचारलं, म्हटलं अहो तुमचे जोडीदार कुठे जावा? अहो म्हटलं त्यांचं असं असं झालेलं, काय करायचं? होते म्हणलं, होतेच बरे होणार म्हणले बरं. त्याबद्दल मग हा देह नाशिवंत आहे, यावर आपण बोलतोय. हा देह नाशिवंत आहे. कितीही जरी तुम्ही याला रंगरंगोटी केली, फेअर अँड लवली लावली, कुठपर्यंत फेअर अँड लवली टिकणार आहे? कुठपर्यंत? जास्तीत जास्त कारखान्यापर्यंत असतो पर्यंत, उन्हाळ्याचे दिवस असू द्यात. पण काही ठिकाणी म्हणतात या शरीरावर कष्टानं जो घाम येतो, मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या दारा अधिक शोभून दिसतात. बरोबर आहे? मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या दारा अधिक शोभून दिसतात. कष्ट करणारी बाई असू द्यात आणि तिचं घाम बघा, किंवा एखादा गडी असू द्यात, त्यांनी काम करू द्यात आणि त्याच्यावर शरीरावर जो घाम आहे त्या घामाच्या धारा किती शोभिवंत दिसतात. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा अधिक शोभून दिसतात. कष्ट करणाऱ्याला ते माहीत पडतंय. बोलतोय आम्ही, आत्ता आम्ही एवढं बोला झालोय, पण कष्ट आहे. हा कष्ट आहे. कष्ट करेल तोच जगणार आहे. आत्ता कष्ट आणि कष्टाला साथ संत संगतीची साथ आहे. मग नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुम्ही जरी म्हटला का नाही आम्ही 100 वर्ष नाही, अजून आम्हाला तशी 50 वर्ष. अरे बेट्या 50 वर्षाचे काय सांगून बसलायस? आत्ता 23व्या वर्ष हलट घेतोय. परवा दिवशी आमचा पुतण्या राजळ्याला सोनगावला, वय किती? 37 वय. वाटायला सांगायला सुद्धा लाज वाटते. एवढा मोठा प्रपंच आखला पशुवैद्यकीय अधिकारी. 9 वाजता फोन आला, असं असं झालं सुरेश पार्ले म्हणून. आमच्या ती सगळी हळाले. का? भरोसा नाही आहे. कोण येईल कायचा ठावी का नसता ओढून येईल. हा कधी येईल हे सांगता येत नाही. म्हणून माणसाने एकच विचार करा, हा देह एकदाच आहे, परत आपल्याला नाही आहे. पण हे शरीर आहे, ह्या शरीराची ठेवण ठेवा. त्याला आत्ता जी तरुण पिढी बिघडते आणि हे जे घडतंय याला कारणीभूत आहेत व्यसनं. व्यसनाधीन बनते मनुष्य पोरगा. काही त्यांनी पैसे कमवले की झालं. आई बाप पैसे देतात, पण त्या पैशाचा विचार तो वाईट बुद्धीला घालवतोय. हा विचार तरुणांनी घ्यावा. आणि त्याच्यापेक्षा आई वडिलांनी जर आपली मुलं घडवायची असतील तर बाबा मुलांना मुलींना, आता कित्येक मग महाराज सांगतात की मुलींना मोबाईल देऊ नका. का? मोबाईलमुळे हा सगळा घोटाळा होतोय. काल परवा दिवशी बघा, आता सांगू नाही सांगायचंय मला, आता वेळ नाही ती सांगायची, पण असं एक जो चित्र आपण बघतो का नाही मोबाईलला, एक चित्र आहे. एका मुलीचं वय झालं म्हणून बघायला आल्यानंतर मुलगी म्हणली नाही म्हटलं मला काय करायचं, लग्न करायचं नाही, मला शिकायचंय. मुलीचा वडील म्हणतो अगं तुझं वय आता 23 आहे, तुला अजून तुझ्या पाठीमागे एक बहीण आहे, तुझं जर अजून लग्न नाही तर दुसऱ्या बहिणीचं कधी करायचं. म्हणून ह्यांची भांडणं सुरू झाली आणि तो आपल्या बायकोला म्हणतोय तू कसलं शिक्षण दिलंय. मुलीला घडवायचं आईचं आणि मुलाला घडवायचं बापाचं ज्ञान आहे. तर म्हटलं ठीक आहे, नाही करायचं नको करू.
पण बापाने सांगितलं आज पाहुणे बघायला येणार आहेत आणि ते पाहुणे बघायला आल्यानंतर तुला येस नो काहीतरी सांगावंच लागेल. ठीक आहे. एवढ्यात पाहुण्यांचं आगमन झालं. पाहुणे आल्यानंतर पाहुणे जे आले ते शेतकरी वर्गाचे होते. शेतकरी वर्गाचे आल्यानंतर म्हणले ठीक आहे. काय म्हणले? चला म्हणले चहा पाणी झालं, सगळं झालं. म्हणले मुलगी असाच आहे. ती मुलगी म्हणली मला करायचंच नाही लग्न. बघ म्हणले आधी फक्त सांग. मग तो म्हणली पसंती तुमची आहे का? दोघांची समोरासमोर पसंती झाली. म्हणले हो. मग म्हणले आता तुम्ही जरा बाहेर जा, तू टाक आणि तुमच्या दोघांचं एकमत जुळतंय का हे बघा. गेल्यानंतर काय झालं? गेल्यानंतर पाहिलं तर ह्या दोघांचा विचार झालेला आहे. ती मुलगी काय म्हणते त्याला, हे तू माझ्या आई वडिलांना सांग की मी पसंत नाही म्हणून, कारण माझं दुसऱ्या पोराबरोबर लफडं आहे. मला ते सांगायचंय का? तू आई वडिलांना शपथ होऊन सांगते की माझं बाहेर कुठंच काही लफडं नाही आणि माझ्यापाशी हे सांगतेस. तो शेतकऱ्याचा मुलगा होता. शेतकरी म्हणला मी शेतकरी आहे, माझ्या घरी 5-50 मुली येतात पण आमची वाईट नजर नाही. आत्ता फोन लाव त्या मुलाला आणि विचार काय सांगितलं म्हटले. विचार आणि फोन लावून दिला त्या मुलाला. तो मुलगा म्हणला तुझा माझा काय लग्नाचा संबंध आहे, संपलं म्हणले मग. आणि मग त्या मुलीचे डोळे उचकटले आणि त्याला म्हणलेस मग फसवणाऱ्याच्या मागं लागू नको, सत्याच्या मागं लाग. जसा एखादा पाण्याचा हंडा असतो, पाण्याचा हंडा भरलेला चांगल्या पद्धतीने जातो पण अर्धा हंडा असतो ना तो लडबडत जातो. आमचं तसंच आहे. आम्ही अजून कीर्तनकार मोठे नाही पण जिथं कमी तिथं आम्ही, आमचा अजून अर्धा हंडा पाण्याचा. पूर्ण होईल नाही होईल उद्याचा काय भरोसा, कोण काळ येईल कायचा हे सांगता येत नाही. पण जिथं आहे कोणाला नाही म्हणायचं नाही हे आमचं ध्येय आहे. गोरगरिबाचं सहकार्य करावं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आज आपण चांगले आता 65 वय सुरू होईल, झालेलं आहे सुरू, पण अजून आपल्याला चष्मा नाही, गॉगल नाही, डायबिटीस नाही, काय ही सगळी रामरायाची कृपा आहे. हे सगळे भजनकरी बंधुराज सगळे भजन हे लोक आहेत. ह्यांचं शरीर बघा शाकाहारी, जे काय असेल चटणी भाकरी त्यावर समाधान आहे. हेच पाहिजे ते पाहिजे असं नाही. मग हा देह नाशिवंत आहे. क्षणक्षण आजची करा विचार करावा व्यापार भाव संधू. आणि मग हा 100 वर्षाचा नाही. आम्ही तर मला तर एक जण म्हणलं तुम्ही 100च्या पुढे जाताल. अरे तू काय म्हणले भविष्य सांगतोयस? नाही म्हणले. हो म्हणले भजन करी कमीत कमी नाही काय गाठलं आलं तरी त्याचा अमृत महोत्सव तरी नक्की होतो. म्हणजे 75 वर्ष तरी माळकरी भजन करी यांचा होतोय. पण तुमची आमची काय गॅरंटी आहे? कारण या शरीराला 30,000 रोग आहेत. किती? 30,000 रोग आहेत. कुठला उद्योगाला सांगता येत नाही. डायबिटीस झालं की लगेच आला कॅन्सर झालं की आला TB आला अमुक असे 30,000 रोग आहेत या शरीराला. वाटतंय का? मग हा जो विचार आहे हा तुकाराम महाराजांचा हा कशासाठी काय करा, कशाची काही गरज नाही. हा जो विचार आहे तो विचार तुम्ही फक्त दूर ठेवा आणि कुणाच्या संगतीत राहा. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम Yeah.
नाशिवंत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये होतात संत संगत पाहिजे. संत संगत 3ऱ्या चरणामध्ये काय सांगत तुकाराम महाराज? संत समागमी धरावी आवडी. का हो बाकीच्यांच्या संगतीत का राहू नका? हा लिंबाचा वेल द्राक्षावर गेला तर का झाला? संगतीमुळे. बरोबर आहे का नाही? जशी संगत असेल तसंच घडणार. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या त्या अड्ड्यावर ज्या ते लोक जाणार. संगत आहे ती. बरोबर आहे का नाही? पण हा जो काळ आहे आपल्याला इथून पेक्षा स्वर्गीय काळ जो अत्यंत दुःखाचा आहे. स्वर्गामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ. तुम्हाला वाटत असं लागतं मजा की मी एवढं इस्टेट एवढं प्रॉपर्टी कमावली आहे, पण हे सगळं क्षणभंगूर आहे. पण क्षणभंगूर असून सुद्धा ते कसं कमवलं? कष्टाने कमवलं ठीक आहे, 2 नंबरनी कमवू द्यात. पण त्या 2 नंबरमधला काही का होईना 10 रुपये कमवले तर 1 रुपया कमवतात. आता आम्हाला काय म्हणतात? काय त्याला काय झालं? फलटणला जाते ना आणते गोळा करून. पण आणलं तरी आम्ही 10 रुपये गव्हाणा घालवतोय 100 रुपयातलं. त्यामुळे आम्हाला ते 90 रुपये पसतात. हे सत्य बाजू आहे. पण आम्हाला किती मिळतंय ते आम्हाला माहिती आहे. आमच्याबरोबर फलटणचे आत्ता कोण आलेले आहेत 2 जण पाहुणे. त्यांना मी सांगितलं बाबा असं अहो म्हणले चव्हाण जरूर येणार म्हणले कीर्तनाला. 2 जण एक शेरेच्या वाडीचे नाही. त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतोय. मगाशीच करायला पाहिजे होतं पण दिलगिरी व्यक्त करतो. का म्हटलं तुम्ही बोलताय पण प्रत्यक्षात ऐकलं नाही अजून. म्हणलं ऐकायच्या योगाला 8 तारखेला या गावात माझं पामर अशी काय थोरपण पायाची वाहन पाय बरी. मी काय मोठा कीर्तनकार नाही आहे, पण जिथं कमी तिथं आम्ही आहे. हे ठरलेलं वाक्य. हे जे माझे सगळे आहेत भाऊ झालं दीपक शिंदे झालं ही माणसं माझ्या प्रेमाची आहेत. सांगितलं बरी. आत्ता म्हणलं कसं काय अनिल झालं. ही माणसं कशाचा यात लोभ न करता चला हाय ना काकाचं कीर्तन आहे चला अशा पद्धतीने येणार आहेत माझी बबन आबा. मग हे आमची संगत आहे. संगत आहे. सनातन भाऊ आहेत. सांगितलं नुसतं रात्री 9 वाजता त्यांना सांगितलं सनातन भाऊ उद्या असं असं कीर्तनाचं आहे. एकही शब्द बोलले नाहीत. ठीक आहे म्हणले. लोक आहेत का एवढंच विचारलं. म्हणलं आहेत. मी आबांची गाडी घेऊन आलोय. मी म्हणले ज्यांनी सांगितलं होतं त्यांनी ते जरी नाहीत आले त्यांनी जरी दगा दिला तरी माझ्या जी विश्वासातली माणसं आहेत ती म्हणलं आहेत. सांगितलं. बबन आबा म्हणले मला घ्यायला नाही आला व्यवस्था करतो म्हणले आले. मग हे आमचा संत सवय. मग संत संगत असेल तरच तुम्ही कसा तरी प्रवाह गाठणार आहे. मग संतांच्या संगतीत राहिल्यामुळं कुणाचं चांगलं झालं? कुणाचं? पहा एक उदाहरण देतो. कुणाचं उदाहरण? जनाबाईचं उदाहरण डोळ्या पुरा ना. जनाबाई ही कुठली? गोदावरीच्या काठी एक गंगाखेड म्हणून गाव आहे. गंगाखेड गोदावरी गंगाखेड. आणि एक अल्पसंख्याक मुलगी एक अल्पसंख्याक कुटुंब. त्या कुटुंबामध्ये अल्पसंख्याक पण कायम पंढरीची वारी कायम. आषाढी वारी आली की जायचं. आषाढी वारी आल्यानंतर त्यांचं ती आधी महिनाभर तजवीजच. आपण कसं करतो वारी आली आहे वारीला जायचं सगळं काय जायचं. पण निघताना जायचं. 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं पण यांचं वय झाल्यामुळं यांच्या पोटी संतान नव्हतं. संतान नसल्यामुळं काय झालं सांगितलं. म्हणले असं असं आहे. दमा त्या मुली म्हणजे जनाबाईच्या आईचं नाव दमा आणि कारुंडा यांनी विचार केला. कारुंडा म्हणते काय नाही आपल्याला जायचं आहे पण ठीक आहे म्हणले. पण म्हणजे आपण किती दिवस खेट्या घालायच्या मोकळ्या? ऐका किती दिवस म्हणले खेट्या घालायच्या मोकळ्या ह्या? किती दिवस? आपली का कळकळ आहे ना? आपली का कळकळ आहे ना? पांडुरंगाला आपली का कळकळ आहे ना? आपलं वय झालं आपल्या पोटी संतान नाही आहे. अरे तो जगाचा दाता आहे सर्वाचा निर्माता आहे. त्याला काळजी वाटायला पाहिजे. ते काय नाही म्हणले. आत्ता मी वारीला गेल्यानंतर म्हणले मी एक पांडुरंगाला साकडं घालणार आहे आणि ते साकडं घातल्यानंतर म्हणले काय होतं ते बघा. म्हणले ठीक आहे म्हणून दोघांनी तयारी केली. आषाढी वारीला सगळे निघालेले आहेत. आषाढी वारीला गेल्यानंतर तिथं नामदेवांचं
कीर्तन बिर्तन सगळं ऐकलं. 12 वाजता गाभाऱ्यामध्ये आलेले आहेत आणि गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर रात्री 12 वाजता पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि दमा कारुंडाला म्हणते बोलू का बोलू का? हो म्हणले तुझी इच्छा आहे तर बोल. कारण कुठल्याही स्त्रीला संततीविषयी नवऱ्यापेक्षा म्हणजे त्याला जास्त काळजी असते, पण ती बोलून दाखवत नाही. मग तिने बोलून दाखवलं, पांडुरंगा का रे पांडुरंगा, अरे आमचं वय झालं, आता आम्हाला वारी करणं अवघड आहे. मग तुझी जर वारी चालून घ्यायची असेल तर आमच्या पोटी एक संतान दे. एवढंच बोलले आणि दर्शन घेऊन बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर पाहिलं तर ठीक आहे, रात्रीचे 12 वाजून गेले. ते घरी आले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. चौथ्या दिवशी दमाच्या स्वप्नामध्ये पांडुरंग आला, पण मनुष्य रूपात आला. आणि कारुंडाच्या स्वप्नामध्ये रुक्मिणी आली. ती एका बाईच्या नात्याने आली, पण ही दोघं कोण होती? रुक्मिणी माता. पण नात्याने कोणाची आली? एका बाई माणसाच्या. आणि दमाला विचारतात, अगं तुमची कूस उसवायची आहे, कूस आता उसवणार आहे. एवढ्याबरोबर कारुंडाला आनंद झाला. कूस उसवणार म्हणजे मला काहीतरी होणार, मुलगा हो मुलगी हो, या आनंदाने ती खुश झाली. आणि इकडं दमाला पण सांगितलं, तुमच्या पोटी एक पुत्र किंवा रत्न येणार एक जन्माला. पण ते येणार आहे ते काय येणार आहे? कन्यारत्न येणार आहे. हा दोघांना सांगितल्यानंतर स्वप्न पडले. दोघं उठून बसले. आणि उठून बसल्यानंतर काय झालं बघितलं, सकाळच्या बारी हे विचारेल त्याला, ते विचारेल त्याला, दोघंही खुशीत आहेत. दमाला तरी इतका आनंद झाला, बस पहाटेचे स्वप्न खरी होतात. म्हणले ठीक आहे, काय झालं म्हणले. पाहिलं बघितल्यानंतर म्हणले असं आहे. अहो माझ्या स्वप्नात एक रात्री बाई आली नाही, तिने सांगितलं तुम्हाला एक मुलगी होईल. म्हणले ठीक आहे, ठीक बर. आणि पण त्यांनी एक आट घातली. काय आट घातली म्हणले, जी मुलगी होईल त्या मुलीवर फक्त तुमचा किती वर्ष अधिकार राहील? 5 वर्षपर्यंतच अधिकार राहील. 5 वर्ष जनाबाई जन्मली, 5 वर्ष त्याच्या राहिली. आणि 5वं वर्ष ज्यावेळेस आषाढी वारीला निघाले त्यावेळेस तिची कपडे वडिलांनी म्हणजे कारुंडाने सगळे भरले, दमाने सगळे कपडे भरले. आणि आई म्हणते, जना आईला म्हणते, अगं आई अगं माझ्या बाबाने सगळे कपडे घेतले ग, सगळे कपडे घेतले. इतक्या दिवस पंढरीला राहीत असतं का ग? आई आहे, आईचं मन आहे. आई कसे म्हणेल की तुला आता स्वाधीन करायचं आहे म्हणून? बोलून दाखवेल का? आई आहे. किती झालं तरी आई आपल्या मुलीचे अपराध पोटात घालती आहे, कसं बोलू? पण कारुंडाने एक विचार केला, नाही बोलायचं. ठीक आहे, अगं म्हणले बेटा तुला कळत नाही, 4-5 दिवस म्हणले तिथं राहावं लागतं म्हणून घेतले असतील कपडे. ठीक आहे म्हणले, चला निघाले, पंढरीला गेले. आषाढी वारी दिवशी सगळं काय झालं, 12 वाजता दर्शनाला आले. आणि त्यांना सांगितलं होतं पांडुरंगाने माणूस रूपी स्वप्नामध्ये की तुम्ही तुमची 5 वर्षाची मुलगी संपल्यानंतर ज्यावेळेस 5 वर्ष होतील आणि त्यावेळेस ती मुलगी तुम्ही आणाल त्यावेळेस नामदेव महाराजांच्या स्वाधीन करायची, एवढं सांगितलं होतं. 5 वर्ष झाली, दर्शन झालं, सगळं झालं. दुसऱ्या दिवशी बार्शीचं जेवण जेवली. आय दमा कारुंडा तिघजण वाळवंटात जेवण जेवली. आणि जेवल्यानंतर नामदेव महाराजांच्या घरी गेलेले आहेत. आणि म्हटले, अहो आम्हाला उद्देश झाला स्वप्नामध्ये, ही आमची मुलगी आहे, ही आमची मुलगी आहे, ही मुलगी तुम्ही तुमच्या स्वाधीन करायला आम्हाला सांगितली आहे. आमच्या स्वप्नामध्ये एक बाबा आला. अर्थात नामदेवराव महाराजांचे किती ओर आहेत, लगेच ओळखलं त्यांनी, ही पांडुरंगाचीच करणी आहे. आणि मग सांगितलं, म्हणजे ठीक आहे असू द्यात. मग 5 वर्षाची जनाबाई नामदेव महाराज, मग त्यांच्या घरी काय काम जनाबाईला होतं? काय काम होतं जनाबाईला? काही काम होतं? 5 वर्षाची मुलीला काय काम येणार आहे? फक्त दळण आणि भांडी कुंडी. मग ठीक आहे म्हणले. पण ज्यावेळेस जनाबाईला स्वाधीन केलं त्यावेळेस आईचं हृदय किती बहून आलं. का? ज्यांना मुली आहेत त्यांना मुलीचं महत्त्व कळेल, ज्यांना मुली नाहीत त्यांना मुलीचं महत्त्व कळणार नाही. ज्यावेळेस लग्न होतं, कसलाही बाब असू द्यात, इतर वेळेस कधीही तो रडत नाही. पण ज्या वेळेस शेवटचं जाताना विचारते, बाबा मी जाते एवढं म्हणल्याबरोबर त्या वडिलाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागतात. आई म्हणते. तसं जनाबाईला तिच्या स्वाधीन करताना इतकं हृदय भरून आलं, कारुंडात इतकं हृदय भरून आलं, काय करायचं. पण जर अंतकरणाने स्वाधीन केली आणि निघून गेली
इकडं जनाबाईनी लहानाची मोठी झाली, पण जनाबाईनी एकच संतांच्या संगतीत राहिली. जनाबाईनी जे काही नामदेव महाराज काय करतात, नामदेव महाराज काय करतात यांच्याकडे बारकाईने लक्ष दिलं. आता तुम्ही इथं आमचं कीर्तन चाललंय, काही काहींचं लक्ष कीर्तनाकडे असेल, काही काहींचं नसेल, पण जेणेकरून जो तो गवून काय कृती करतोय तिकडे लक्ष असावं. आणि मग नामदेव महाराज काय करायचे हे जनाबाई लक्ष ठेवायची. आणि लक्ष ठेवता ठेवता सगळं काही जनाबाईंनी सगळं ते बघितलं आणि ती आचरणात आणायला विचारणा केल्यानंतर म्हणले ठीक आहे चला, म्हणले बघितलं पाहिलं तर काही ना काहीतरी अभंग लिहितात, काहीतरी होतात. तसंच मग जनाबाईला काम, गौऱ्या आणि दळण एवढंच बघता बघता सगळं काही झालं. आणि झाल्यानंतर इकडं आईवडील वारले, दुःखच झालं. आणि त्यावेळेस जनाबाईला भरपूर अशी एक दिंडी यायची होती आणि त्या दिंडी यायची होती म्हणून जनाबाईला दळणाचं काम चाललं होतं. पण तिचीही, कारण ज्याच्या घरी काय घडलेलं आहे वाईट ती ज्याची त्याला मनात कळतं, त्याने तो संचित होतो, दुःखी होतो. आणि अशा पद्धतीनं ते जनाबाईला कळून आलं की माझे आई वडील बहुतेक वारलेले असतील. आणि एवढा मोठा दळणाचा पसारा पडलेला आहे. नामदेव महाराजांच्या घरी दिंडी यायची आणि ते दळण जायचे. मग पांडुरंगाला काळजी आहे, पांडुरंगाला काळजी आहे का नाही, तो सगळ्याचं सारखं धरतोय. मालिकेमध्ये आपण म्हणतोय उचणीच काही पांडुरंगाने सगळ्याला मदत केलेली आहे. 2 मिनिटाला आपण म्हणून जाऊ. उचणीच्या काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराचा बक्षी दैत्या घरी रक्षी पराला दासी चर्म रंगू लागे रोहिताच्या संगे कबीराचे मागे शिलेवणी सजन कसा हा विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा घरा फुंकू लागे चौका मेळ्या संगे डोरेवडी नाव याची जणी सेवेची जणी धर्मागरी पाणी वाहे संकुचित ज्ञानी यांची भिंतंगी एवढी अर्जुनाच्या रेती होय सारथी पक्षी पाही सुदाम्याचे गौऱ्याच्या घरी अंगी गाई होई द्वार पाळबळी द्वारी झाला एकोवाचे ऋण फेडिके ऋषिकेशी अंबऋषी स्वशी गर्भवास मीराबाईसाठी घेतो शिकाला दामाजीचा झाला पाडीवार घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मिळत्याची अंगेवरी कुंडलिकासाठी अजून पिष्टक तुका म्हणे मात धन्य त्याची उचणीच काही नेणे बघ. मग असा पांडुरंग आहे. मग जनाबाईचं दुखणं ओळखलं. मग जनाबाई माझी ह्याच्यात आहे, दळणं दळायचंय, पण जनाबाईनं काही अभंग आणि मग पांडुरंगाने दळण दळलं. पण जनाबाईंनी एक अभंग त्याच्यावरती लिहिलाय जातं म्हणून आहे. ते जातं जर तुम्ही ऐकलं असेल किंवा मालिका बघा, जातं एक म्हणून दाखवतो, कारण आपला मी म्हणलं होतं लवकर चालू करा. आणि जनाबाईंनी जे काही अभंग लिहिलेले आहेत त्या अभंगापैकी काही अभंग आज अजरामर आहेत. जातं हा प्रकार असा आहे बघा, जनाबाईंनी रचून ठेवलंय. आता त्या पूर्वीच्या बायका म्हणायच्या सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळा आरामी जनाबाई पण ती जातं म्हणून दाखवलं. अजून वाटत तुम्ही 12-10ला बंद करणार आहे. ज्याला गडबड असेल त्यांनी नाही 5 मिनिटं हा 12 आणि मग ही जनाबाई अशिक्षितच होती ना,
पण आज तिने काय अभंग लिहिले त्यापैकी जाता येतं म्हणून दाखवलं. आणखीन काय अभंग आहेत जनाबाईचे, पण एकच अभंग जनाबाईचा आजही फेमस आहे की तुम्ही आषाढी पंढरी वारी केल्यानंतर ती वारी तुमची पूर्ण होत नाही. तो अभंग आहे ज्यावेळेस आपण पंढरपूरला जातो आणि चंद्रभागेमध्ये का वाळवंटामध्ये अभंग म्हणतो. कोणता अभंग? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, चंद्रभागे वाळवंटे, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, चंद्रभागे वाळवंटे. म्हणून दाखवतो. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानदेव गोपाळ असे लाह्या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे भोले कबीर. आणि मग असा अभंग जनाबाईचा हा अभंग म्हटल्याशिवाय तुमची वारी सफल होत नाहीये. म्हणून गेल्या विश्वंभर जगा माझी, राहिली ते कीर्ती जगा माझी, मरून गेले मरण माझे मरून गेले, मज केले अमर. जनाबाई गेलेले कित्येक वर्ष झाले, तुकाराम महाराज गेलेले कित्येक वर्ष झाले, पण अजूनही त्यांचं नाव का निघतंय? कीर्त करून ठेवली. गेले दत्त दिगंबर विश्वर विभूती, राहिले त्या स्मृती जगा माझी, आठवण राहिलेली आहे. आणि म्हणून जेणेकरून बाबा हा आणि मग तुमचं काढून त्यांनी एवढं मोठं आपलं वय झालं तरी, कारण मन कसं आहे, मनाने साफ राहा. मन हरिपाठ झाल्यानंतर मन एक अभंग आहे, मन हे झाले पूर्ण विठ्ठलाची झाले, अंतरबाह्य रंगुणी गेले विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप, झाला दिनाचा मायबाप, विठ्ठल जळीच तरी भरला, टाव खोटे नाही भरला, ऐसा भाव धरुणी म्हणी, विठ्ठल आणला निज ज्यानी, तो अखंड माझी वजन, तो हा दिदला थारा बाप रत्मा देरवितो. हा मन आहे. मन मनाने साफ राहा आणि त्याचं नाव घ्या. त्याचं नाव जर तुम्ही घेतलं, हा नाव जर तुम्ही घेतलं तर तो नक्कीच तुमच्याकडे होईल. पण नाव कसं घ्यायचं? एक तत्व नाम ब्रदरी एक तत्व नाम ब्रदरी नाम दृढे मला धोळ धरी म्हणा हरिशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण होईल. रामकृष्ण ही वेगळीत का नाहीये, पण त्याचं चिंतन आपण करायचं, त्याचं दररोज नाव घ्या, जेणेकरून हा तुमचा दिवस चांगला जाईल. काही नका करू, फक्त उठल्या एवढंच करा. या हाताने एवढंच विचार करा की बाबा या हाताकडून काही वाईट कर्म करून घेऊ नकोस, चांगलंच काही ते तेवढं कर. एवढं जरी मागे मागितलं आणि देवाच्या पाया पडलं आणि त्याचं चिंतन केलं तरी देव. आणि लय काय नाही झालं, नुसतं ज्ञानेश्वरी जरी असेल घरात, तिला फक्त हात लावा, स्पर्श करा, तरी तुमचा दिवस कसा जातो हे बघा. एक तरी होई अनुभवावी. अनुभव काही आमचे भाऊ मरून गेले, अज्ञान होते भाऊ, पण दररोज नियम आंघोळ केल्याबरोबर आज या पानावली होवी. मला म्हणायचे आनंदा कुठंपर्यंत आले सांग एवढं, ते लगेच त्या ओळून हात फिरवायचे. पण अभंग म्हणायला लागल्यानंतर एक नंबर अभंग म्हणणार, कुठलाही असो, मग ती लगेच वेळ समयसूचकता. दुसरा अभंग म्हणले तर चिमटा घेणार, तो अभंग इथं म्हणायचा नाही. समयसूचकता तसं प्रत्येकाने आपल्या ह्याच्यामध्ये नाम पाहिजे. आणि जर तुम्ही नाम नाही घेतलं, तुम्ही नाम नाही घेतलं तर माझ्या जुळीत काय धोंडा पडायचा नाही. पण नाम घ्या, कशासाठी घ्या? एकनाथ महाराजांच्या 5व्या हरिपाठात सांगितलेलं आहे, नामाविन मुख सर्पाचे ते गिळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे लांब जवळ त्यांचे जिळे, यातना बघणे यमपुरी, हरिविन कोणी नाही सोडवता, पुत्र बंधुकांता संपत्तीचे कोणी नाही बा संगाते, कोटी कोटी
तळी हरी अक्षर हे दोनच अक्षर तारणार आहेत. हा गणगोतावळा काही नाही, कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप कोणी कोणाचं नाहीये. आणि ती जाशील एकाच प्राण्या माझे म्हणून मायबाप कुणी काही किती केलं तरी. म्हणून त्याचं एकदा सर्वांनी चिंतन करायचंय, नामस्मरण घ्यायचंय. ते कसं घ्यायचंय? क्षण हाची करा विचार कराव्या पार भाऊ सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य कातो काळ सावधान संत समागमी धराव्या आवडी करावी तडी परमार्थाची तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे दूर भरून राहू. 3 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. आणि 4थ्या चरणामध्ये तुकारामाला सांगतात तुगा म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुगा म्हणे इहलोकीच्या
ऐश तुका समाधान ऐश तुका समाधान नाशिवंत नाशिवंत चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात नाशिवंत तुका म्हणे या लोकेच्या व्यवहारे नका डोळे दोरे भरून राहू बघा डोळे उडे ठेवा कुठे उडे ठेवा जिथं चांगलं आहे जिथं कीर्तन आहे भजन आहे तिथं डोळे उडे ठेवा पण जिथं वाईट चाललंय तिथं डोळे झाकून घ्या तुका म्हणे या लोकांचे व्यवहार चाललेले आहेत आता सगळीकडे कसलेही व्यवहार चाललेले आहेत पण ते व्यवहार जे चांगले असतील त्याच्याकडेच लक्ष द्या पण नरहरी सोनासारखा व्यवहार ठेवा नरहरी सोनार सावता महाराजांच्या सारखा व्यवहार ठेवा का सावता महाराजांचं गाव अरण ते पंढरपूर 25 किलोमीटर अंतर आहे फक्त पण सावता महाराज कधी वरूनला अरण म्हणजे पंढरपूरला आले नाहीत पण पंढरपुरामध्ये राहणारा नरहरी सोनार हा कधी पांडुरंगाला सुद्धा गेलेला नाही तिथं पण भावाने एक दत्तो नाम ही दोन्ही माणसं जवळची यांनी काय केलं व्यवहारच केला ना सावता महाराजांना म्हणले काय गाठायचंय म्हणले काय करायचंय म्हणले अहो चला ना पंढरीला वारी अहो तुम्ही म्हणले माळकरी गळ्यात माळ तुमच्या तुम्ही वारीला येत नाही सावता म्हणे काय करायचंय मला अहो ही जी आहे ही सगळं काय सांगितलं सावता म्हणे कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघिली सावता महाराजांनी हे सांगितलं कशाला पंढरपूरला जाऊ मी माझी कांदा मुळा भाजी अवघी आता वेळ नाही हो म्हणून म्हणलं होतं लवकर चालू करा आणि काय करा पण नाही आणि मग कांदा मुळा अवघी हेच पांडुरंगाचं मानलं मग हाच व्यवहार करा नरहरी सोनार नाही देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार मला बुद्धीची चाकरी राम नामे कोण सोडी चोरी ह्याच्यापेक्षा काय आणखी नाही म्हणून तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दूर भरून राहू ज्ञानेश्वर आज या ठिकाणी खरोखरच का आपण घ्यायचा अगोदर बोला आत्ता आज या ठिकाणी वैकुंठवासी गणेश दत्तात्रय बघा ना किती वाईट वाटते तारुण्य पण आहे लहानपण देगा देवा लहानपण असावं मृत्यू असावा नंतर मृत्यू कधी असावा म्हातार वय झाल्यानंतर पण आज जे जाण्यानं त्यांच्या दुःख झालेलं आहे हे दुःख कशानेही भरून येणार नाही ते दुःख आज त्यांची बहीण त्यांचे दाजी त्यांचे भाऊ चुलते ज्यांनी काही केलं असेल ते त्यांच्या बरोबर असेल पण मी सांगतोय इथून पुढं काही असू द्यात वैरी असू द्यात कुणी असू द्यात सर्वांनी एक विचाराने अशा प्रसंगाला हजर राहा त्यांच्यामध्ये सहभागी व्हा त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा त्यातच तुमचं पुण्य आहे बाकीचं काही नाही आज खरोखर दत्तात्रय त्याच्यापेक्षा मी वहिनींच्याकडे बघितलं वहिनींच्या डोळ्याचा पाणी का करायला आणि थांबना का थांबना लहानाचा मोठा केला कुठल्या अपेक्षेने केला का केला काहीतरी अपेक्षा होती अहो मला म्हणायच्या त्याची तब्येत म्हणले माझा मुलगा असा बनवायचा आहे तसं बनवायचं पण काही शेवटी आले देवाजीच्या मनात येते कोणाचे काही झाले ना सत्य पुढं कोणाचं काही चालत नाही ईश्वरी सत्य आहे आज बहिणीला इथं सगळं होऊन केलं केवढं पुण्य आहे बहीण भावाचं नातं आता टिकवू द्यात आता एकच नातं राहिलं बहीण भावाचं नातं आहे बहीण भावाच्या नात्यानंतर आत्ताचा परिसर परत पुढं विचारेल ना विचारेल आत्ता जोपर्यंत पिढी आहे तोपर्यंतच विचार घेणार आहे इथून पुढचे विचार घेणार नाही पण जर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला त्यांची आठवण ठेवायची असेल तर एकच करा दररोज त्याने मी तुला सांगतोय दररोज त्यांच्या नावाने तू फक्त आपला हरिपाठ काहीतरी वाच नाहीतर एक माळ
जपमाळ दर तेवढाच त्यांच्या आत्म्याला श्रद्धा लाभणार आहे. आणि अशा पद्धतीनं आज माझ्यासारख्या या पामराला की कीर्तन सेवा आमचे माजी सदस्य दोंडीराम मदने यांच्या सहकार्यातून आणि त्यांचे दाजी यांच्या दीपक बोर्डे या सर्वांच्या सहकार्यातून ही कीर्तन सेवा लाभलेली आहे. आणि माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला येड्या गबाळ्याच्या कीर्तनाला पलटण होऊन माझे 2 जोडीदार आलेले आहेत. त्याचबरोबर मला नेहमीचे साथ करणारे आमचे सनातन भाऊ आहेत, आमचे वडील बंधू श्यामराव आहेत, हरिआबा आहेत. आज आमचे एक नवीन भजनकरी नाहीत ज्यांनी माणसाची निहाण केली ते आमचे भजनकरी आज या ठिकाणी नाहीत. भीमराव अप्पा ते नाहीत, खटावकर आहेत, ज्ञानबा आहेत. आणि गायनाचार्याला थोडे आता जरा जोर धरायला लागला पण वेळ मग थोडे होता. अनिल महाराज आहेत, दीपक शिंदे आहेत, रतन काका गायकवाड आहेत. आणि माझे थोडक्यात गुरु थोडक्यात आबा मृदुंगमणी सनातन भाऊ आबा. आणि एक माझे गुरुवर्य हरिभक्तवारायण शिंदे महाराज. ते त्यांचंही असंच झालेलं आहे. मी जे शिकलो ते त्यांच्यापासून शिकलो. आज त्यांच्याबरोबर मी भीमाशंकरपर्यंत गाडीवर गेलेलो आहे. पण त्यांनी घेतलेला अभंग मी दुसऱ्या दिवशी घेणार, तो पाठ करणार. आणि त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं मी तेही माझे गुरु आहेत. पण त्यांनाही ईश्वराने आणखीन आयुष्य द्यावं. भगवान आबा लवकर चांगले व्हा. आणि अशा पद्धतीनं माझं पामराशी काय करून करेवडी कटकट वेळी वाकुडी का नीट झालेली सेवा गणेश चरणी आणि तुम्हा तमाम त्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. यानंतर जवळ या घरातली बाबा या त्यांच्या घरातली या घरात सर्वांनी पुढे लागा. हो रंगुंडा श्रीरंग बोला काळी तो आमादी पाहू काळी तो आमादी
काय तुझी मागू दे या संताशी निर्विहीन काय तुझे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हर 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 बोल बजरंग बली की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय। एक आभार मानायचा राहिलो।